पायरीमध्ये यश प्राप्ती झाली आहे, पण अपयशाची पायरी चढल्यानंतर कुठचा संघ या ठिकाणी यशाच्या दिशेने वाटचाल करेल हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं असेल. बॅट आणि बॉलचा अद्याप संपर्क तालमेल नाही आहे. नो कनेक्शन अँड नो कनेक्टिव्हिटी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रणजित आणि आपल्याला पाहायला मिळते की अंकित जाधव याची जोडी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता मात्र बॅटची कडा नाही तर इथे मात्र मिडल झालाय चेंडू. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळत 6. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. हॅलो या ठिकाणी फार सुरेख फटका रणजितच्या बॅट मधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जरी आपण विचार करतोय तर रणजित फार सुरेख फलंदाज आहे. आता मात्र लेग साइडच्या दिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे सात धावा धावफलकावरती. आणि आता 4च्या दिशेने चेंडू नक्कीच रावल होत असताना लेग बाईसच्या स्वरूपामध्ये 4 धावा या नक्कीच महत्वपूर्ण. आणि नक्कीच धावा कशाही आल्या याला महत्व आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही बॅटच्या एजनी नक्कीच कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला मिडल करावा लागतो, पण धावा स्कोअरबोर्डवर जेव्हा धावफलकावर नोंदवल्या जातात तेव्हा तुमच्या बॅटमधून आल्या किंवा लेग बाईच्या स्वरूपात आल्या त्याला नाही तथ्य आहे. त्याला कशा प्रकारच्या धावा त्या ठिकाणी कसं टोटल तुम्ही एकवटता याला देखील तितकंच महत्त्व आहे. आणि आता मगाशी देवेंद्रचा इंटरव्ह्यू घेत असताना सांगितलं की प्रतिस्पर्धी संघात एक गोलंदाज आहे, त्याच्या समोर फक्त आम्हाला विकेट टाकायची नाही आहे. त्याचं नाव सूरज ओवल आणि सूरजच गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं रणजितच्या विरोधामध्ये. या ठिकाणी चांगली लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. डॉट चेंडूची सांगता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी टाकत असताना सूरज आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांनी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी टाकली होती आणि या त्याच्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे. हा मात्र स्लोअर गतीचा चेंडू. रणजित तेवढे चालाक आहेत आणि 4च्या दिशेने हा चेंडू टोलवलाय. डॉट आल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पण ते परिवर्तन जाणलं आणि ओव्हर कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून हा चेंडू खेळून काढला आणि 4 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. आणि जर आपण पाहिलं तर रणजित एक चांगला खेळाडू आहे, त्या अष्टपैलू खेळाडू आपण पाहिला. आता सध्या बॉलिंग टाकत नाही, पण अगोदर बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये देखील त्याचा तेवढा जम होता. आता बॅटिंगवर पूर्णपणे फोकस केला. बॅटची कडा लागली आहे. आता मात्र कॉमेंटेटर्स कर्स फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फ्लाइंग स्वीप मध्ये हा झेल मात्र त्या ठिकाणी सुपूर्त झालाय आणि फलंदाज इथे रणजित माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर विचार करतोय तर रणजितच्या बॅटमधून तब्बल आपल्याला 11 ते 12 धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि आता इथून पुढे त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये संजू जातोय. संजूचा जर आपण विचार करतोय तो देखील एक मोठे फटके खेळण्याचा फलंदाज आहे. एका बाजूला अंकित जाधव स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती पाहत आहेत. सिंगल डबलला अद्याप प्राधान्य दिलं जात आहे. त्याला मगाशी जसं प्रमोद सरांनी म्हटलं की 7 ओव्हर्स हा शॉर्ट फॉर्मॅट नाही आहे, तुम्हाला वेळ आहे, तुम्ही वेळ घेऊन खेळू शकता आणि तो वेळ मात्र या ठिकाणी स्वतःसाठी संघासाठी या ठिकाणी अंकित जाधव यांनी घेतला आणि त्या वेळेचं नक्कीच पुढे जाऊन काहीतरी फळ नक्कीच मिळावं अशी अपेक्षेने तो वेळ घेतला आणि मोठे फटके नक्कीच इथे आपल्याला अंकित जाधवच्या बॅटमधून देखील तितकेच पाहायला मिळतील. बॅटची कडा घेतली आहे, चेंडू मात्र थांबत नाहीये.
चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू गळंगळत जातोय सीमारेषेच्या लगत. लेग बायच्या स्वरूपात पुनश्च एकदा धावा मिळते 4. हा येतोय नशिबाचा चौकार लेग बायच्या स्वरूपामध्ये चौकार. सूरज ओव्हलचा जर आपण विचार केला तर 2 लेग बायचे चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. आणि गोलंदाजी चांगली आहे, गोलंदाजी बद्दल काही दुमत नाही, पण थोडस जर आपण विचार केला पंचांचा उजव्या बाजूकडून राईट आर्म राऊंड द विकेट ही गोलंदाजी केली जाते. आणि या गोलंदाजीमध्ये बेनिफिट असं असतं की तुम्हाला LB जास्त मिळू शकत नाही, कारण पिचिंग जी असते ती अंपायर कन्सिडर आउटसाइड दी लेग स्टंप जास्त करून केली जाते. ओव्हर पिचची पिचिंग वेगळी आणि राईट आर्म राऊंडची वेगळी, त्यामुळे तुम्ही अपील करण्यात तेवढं तथ्य नसतं टेनिस क्रिकेटमध्ये राईट आर्म राऊंडसाठी. आणि हा गोलंदाज आहे, त्याच्याकडे लाईन अँड लेंथ व्हेरिएशन जरूर आहे, पण त्याच्यामध्ये तो पेस देखील व्हेरी करतो. स्लोअर गती आहे, भन्नाट वेगाने देखील गोलंदाज टाकू शकतो. आणि आपण त्याच्यामधून शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी पाहिली असेल, यॉर्कर पाहिलं असेल, मध्ये मध्ये सबमरीन चेंडू देखील पाहिले असतील न उसळणारे. आता हा मात्र हलक्यारित्या खेळून काढला, सन्मान दिला, कारण आपण जर बाकीच्या गोलंदाजीचा विचार केला तर सूरजच्या अवतीभोवती गोलंदाजी करताना त्यांना आपण पाहू शकतो. सूरजच्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात त्याचा जर आपण विचार करतोय तर तब्बल या षटकाचा, तर या षटकामध्ये धावा आल्यात 8 धावा. 2 लेग बायच्या स्वरूपामध्ये माझ्यामध्ये चौकार आल्यात, 1 लेग बायच्या स्वरूपात आणि 1 रणजितच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. आणि टोटल धावसंख्येचा जर विचार केला 19 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी ट्रॅकवर निलेशला आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे नक्कीच आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. डॉट चेंडूची सांगता नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अंकित जाधव आहे तोपर्यंत नक्कीच टोटलची चिंता नाही आहे, कारण कधीही मोठे रॉकेट लॉन्च करू शकतो. तर पाहायचं आहे. हा फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक माझ्यामध्ये तिथे पॅट्रोलिंग करत असताना हेरमला आपण पाहतो. चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतो आणि चुस्तीला खेळाडू आहे. जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निलेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना संजूच्या विरोधामध्ये, आणि संजू या ठिकाणी फलंदाजीमध्ये नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. हा फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक खाली जज करतात. हेरंबला आपण पाहू शकतो, झेल या ठिकाणी घेतला आणि फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतावं लागतं. मी म्हटलं चांगला झेल घेऊ शकतो, क्षेत्ररक्षक देखील सुरेख आहे, बॅटिंग देखील करू शकतो, बॉलिंगमध्ये देखील परफॉर्मन्स अजून अद्याप आपण या टेनिस क्रिकेटमध्ये तर नाही पाहिला, पण लेदर क्रिकेटमध्ये बॉलिंग देखील करतो. आणि आता त्याची जागा घ्यायला संजूची सुहास मैदानाच्या आतमध्ये जातोय. एक एस मैदानाच्या बाहेर येतोय तर दुसरा एस मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. ST सुहास तांबेला आपण क्रीजवरती पाहणार आहोत. अंकित जाधव अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, पण अद्याप त्याच्या लेवलची कामगिरी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे, कारण आपण जर विचार केला तर मोठे फटके त्याच्या बॅटमधून अजून लॉन्च झाले नाही आहेत. आता गरज आहे, कारण धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे ती म्हणजे 21 धावा, आणि इथून पुढे मोठे फटके लगवावे लागतील, कारण तिसऱ्या षटकामध्ये आपण पदार्पण करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर निलेश सज्ज आहे सुहास तांबेच्या विरोधामध्ये.
चांगली लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच या ठिकाणी कॅप त्यांनी स्वतःची पकडली, पण एक लक्षात घ्या, जर कॅप जर पडली आणि सरळ पेल्सवर पडली तर तुम्हाला आउट दिलं जाईल, याची नोंद घ्यायची. केच सुटली आहे त्या ठिकाणी, नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. फार इझी कॅचेस होत्या आणि प्रमोद सर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की BTCL मध्ये आपण अनबिलिव्हेबल कॅचेस पाहिलेत, पण या सीझनमध्ये अनबिलिव्हेबल कॅचेस सुटतानाचा रेकॉर्ड कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जवळजवळ अद्याप आपण आता 5व्या ते 6व्या मॅचमध्ये होत आणि 15 ते 17 पेक्षा जास्त कॅचेस सुटल्या आहेत या सीझनमध्ये. तर नक्कीच रेकॉर्ड नवीन सेट केले पाहिजेत, पण चांगले रेकॉर्ड तुम्ही कशा प्रकारे सेट करू शकता. म्हणजे मला आठवतं की मागच्या 2 सीझनमध्ये हॅट्रिक घेण्यासाठी दुसरा दिवस म्हणजे रविवार व्हायची किंवा यायची, आणि या सीझनमध्ये 4थ्या किंवा 5व्या मॅचमध्येच हॅट्रिक घेतली जाते. 50 लवकर कंप्लीट होते. म्हणजे तुम्ही स्वतःचं स्टँडर्ड सेट करते की मला अजून कशा प्रकारे माझ्या गेममध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आणि मी कशा प्रकारे लोकांना, प्रेक्षकांना किंवा स्वतःला खुश करण्यासाठी कसा परफॉर्मन्स केला पाहिजे. पण इथे फिल्डिंगमध्ये थोडंसं डामाडोल परिस्थिती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. नेव्हरदिलेस उद्याचा दिवस आहे आणि उद्याच्या दिवसात आपल्याला नक्कीच फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंट आणि वेगळं एक एक्झिक्युशन पाहायला मिळेल. तत्पूर्वी निलेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. ही पंचांकडे लाऊड अपील आहे आणि अपील आहे, नुसती अपील नव्हे तर अंकितला माघारी परतवण्याची साजिश होती, ती मात्र या ठिकाणी सफल झाली आहे आणि अंकित जाधवला माघारी परतावं लागते. पहिल्या बॉलपासून अंकित मात्र ज्या टचमध्ये दिसला पाहिजे होता त्या टचमध्ये दिसला नाही आणि त्या कारणामुळे कुठेतरी सेट न झाल्याचं कारण किंवा मोठे फटके आले नाहीत, कॉन्फिडन्स लेस झाल्याचं कारण असो, पण माघारी परतावं लागते LBच्या स्वरूपामध्ये. फटका चांगला त्या ठिकाणी नक्कीच, पण डीप कव्हर्सला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतो आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. संघाचा धावसंख्येचा जर आपण विचार करतोय तर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 24 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक अंकित आणि एक ठिकाणी संजू त्या ठिकाणी बाद झालाय. सुहास तांबे अजूनही मॅच मध्ये आपली जान ठेवत असताना, कारण चौकार बऱ्याच वेळानंतर आलाय आणि गरज होती चौकाराची आणि तो चौकार सुहास तांबेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. ते बी आपण विचार करत असताना की धावसंख्येला कशी गती दिली जाईल, कारण समोरच्या संघाचा जर आपण विचार करतो तर मातबगर फलंदाज देखील आहेत. आपण पाहिलं सूरज ओव्हल आहे, सुनील आहे, तर नंतर आपण बॅटिंगमध्ये अजून चांगले फलंदाज पाहू शकता. हेरंबा आहे आणि चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धावा देखील बनवाव्या लागतील. आता इथे सिली मिस्टेक्स आणि काही गरज नव्हती, कारण मगाशीच म्हटलं की 7 ओव्हरचा जो हा फॉर्मॅट आहे तो हा मोठा फॉर्मॅट आहे. तुम्ही 4 ओव्हरच्या ज्या मॅचेस खेळता, प्रमोद सर सांगत होते की 4 ओव्हरच्या मॅचेस खेळतात, 3 ओव्हरच्या खेळतात, त्याच्यापेक्षा थोडा मोठा फॉर्मॅट आहे. थोडा म्हणण्यापेक्षा बराच मोठा फॉर्मॅट आहे. जवळजवळ डबल ओव्हर्स तुम्ही खेळताय
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झिक्युशन प्रॉपर करावं लागतं की मी जर स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर आहे तर मी मॅन्डेटरी पॉवर प्ले ॲटलिस्ट खेळून येईन, त्यामध्ये मी विकेट टाकणार नाही, 20 ते 25 धावा नक्कीच बनवेल. किंवा मी मिडल ऑर्डरचं आहे तर मी मॅचला घेऊन 6व्या ओव्हरपर्यंत जाईल, मी 3ऱ्या-4थ्या ओव्हरमध्येच विकेट टाकणार नाही, जेणेकरून जे स्लॉग हिटर्स आहेत त्यांच्यावर दडपण येऊन त्यांना इनिंग बिल्ड करायची गरज नाही. अशा भरपूरच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच मॅचमध्ये बघाव्या लागतात, एक्झिक्यूट कराव्या लागतात, व्यवस्थित पार पाडाव्या लागतात. पण मॅचमध्ये नक्कीच डू ऑर डाय मॅच असेल मे बी दोघांसाठी, कारण एक एक सामना हरूनच आल्यात आणि एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. आता एका एका धावेनी नाही तर मोठे फटके खेळावे लागतील. चांगला चेंडू होता आणि चांगली लाईन पण आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि गती देखील तेवढी सुंदर होती. चेंडूच्या साह्याने षटक या ठिकाणी समाप्त होईल. या षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 30 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि गोलंदाजीची कमाल सोपवली आहे ती म्हणजे विजयच्या खांद्यावरती, कारण आता इथे गरज आहे ती फक्त विजयचीच आणि विजयाची देखील तितकीच गरज आहे. त्याच्यामुळे विजय कशा प्रकारे कामगिरी करतो हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल. स्ट्राईकवर आपण फलंदाज पाहतोय प्रमोदला, नॉन स्ट्राईकवर विजय. दोन्ही संघांच्या स्क्वॉडकडे जर आपण पाहिलं तर दोघांकडे विजय आहे, पण अनफॉर्च्युनेटली या सामन्यामधून एकाच विजयाला विजयाच्या दिशेने वाटचाल करता येणाऱ्या दुसऱ्या विजयाला अपयश या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. विजय टू प्रमोद. बॅटची गडा लागली, क्षेत्ररक्षक आहेत, झेल जज करतात. चांगला झेल या ठिकाणी जज केलाय, कारण आपण जर पाहिलं हे झेल इझी आहेत पण प्रॅक्टिस केल्यावर हे झेल फार इझी वाटतात, पण आजच्या दिवसामध्ये जर झेलचा आपण विचार करतोय, कॅचेसचा विचार करतोय, तर हे झेल देखील आपल्याला किती वेळा कठीण हातातून सुटताना पाहायला मिळालं. त्यामुळे झेल फार सुरेख घेण्यात आला. आता मयूर जाधवला आपण पाहतोय. मयूर जाधव सारखा फलंदाज, मयूर जाधव सारखा फलंदाज एक 5व्या ओव्हरमध्ये कुठेतरी पाठवला जातोय. ह्याच्यामध्ये काहीतरी मयूर जाधवला कामगिरी करावी लागेल, कारण आपण जर पाहिलं तर त्याला मे बी हार्ड हिटरची भूमिका देऊ शकतात, कारण मोठे फटके जाऊन खेळ स्कोर झाला नाही आहे किंवा रोल त्याला वेगळा दिला जाऊ शकतो. पण सध्या फॉर्म मयूर जाधवचा जर आपण विचार करतो, आणि फॉर्म असं काही नसतं, माइंडसेटवर सगळे डिपेंड असतं पहिली गोष्ट तर, आणि क्लास जर असला क्लास परमनंट असतो. आणि मयूर जाधवचा मे बी आपण जर पाहिलं, मयूर दिवेकर जसाच झुंजत होता पहिल्या मॅचमध्ये त्याच्या, तसाच मयूर जाधवला देखील थोडंसं नशिबाची साथ हवी असेल. मोठे फटके नो डाऊट पंचांचा इशारा आलाय, कारण मे बी गॅदर देखील झाला नसावा चेंडू. दिनकरला आपण पाहतोय चुस्तीने नक्कीच यष्टीरक्षण करत असताना, आणि मयूर जाधवच्या बॅटमधून एखाद मे बी मोठा फटका आला तर कुठेतरी एक खुला त्याला हात खुले करण्याची गरज त्या ठिकाणी असेल किंवा संधी मिळेल तर मोठे फटके आपण अजून त्याच्या बॅटमधून पाहू शकतो. लाऊड अपील केली जाते, पण अंपायरला माहिती आहे की
फार अनुभव आहे अंपायरिंगचा. जर आपण फिरोज सरांचा विचार करतोय त्यांचे सोबत जे ऑफिशियल अनुभव फार आहे. आणि आपण जर पाहतो तर निपक्षी निर्णय आपण ऑफिशियलच्या माध्यमातून पाहतोय. आणि जर आपण बॅटिंगचा त्या ठिकाणी विचार करतोय तर बॅटिंगमध्ये थोडंसं कुठेतरीच कमी पडत असताना तो संघ पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये देखील त्यांचे कॅप्टन दीपक फराके डकवर आउट झाले होते. या मॅचमध्ये देखील डकवर आउट झालेत. अंकित जाधवचा परफॉर्मन्स मागच्या मॅचमध्ये चांगला होता, या मॅचमध्ये फ्लॉप ठरलेत. संजू लवकर आउट झाले, सुहास लवकर आउट झाले. त्यानंतर मयूरला आपण पाहिलं थोडंसं लेट उतरताना. विजय बाल्मिकीला पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी करेल. इंटरेस्टिंग एक असेल मॅच मध्ये. बॅट फिरवण्याच्या वेमधून त्यांना असं षटकार किंवा चौकार मारण्याची घाई दिसत नाहीये. मयूर जाधव त्यांना देखील माहिती आहे की मयूर जाधव आहे, त्याला स्ट्राईक देऊ किंवा जास्तीत जास्त प्रयत्न बॅटच्या अंदाजाने बॅक फुटला जाऊन फाईन लेगच्या दिशेने खेळायचा, फाईन लेग टू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय विजयकडून. बॉलिंग पॉवर प्ले त्या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय. आणि बॉलिंग पॉवर प्ले मध्ये बॉलर आपण पाहतोय महेशला. आणि मे बी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील महेशने फेकलं होतं आणि चांगली गोलंदाजी त्याने केली होती. कंजूस गोलंदाज आहे आणि धावा जास्त देणार नाहीये, त्यामुळे मयूर जाधव समोर आव्हान असेल थोडंसं. आपण जर मयूर जाधवचा विचार करतोय तर त्याला देखील गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि ह्याच्यापेक्षा चांगला हे टायमिंग नसेल पॉवर प्ले शिवाय. पुन्हा गोलंदाज देखील तितकाच युक्ती डोक्यामध्ये आहे. मी म्हटलं बॉल फक्त हाताने नाही तर डोक्याने फेकावा लागतो आणि चांगल्यापणे युक्ती लावत असताना महेशला आपण पाहतोय लेफ्ट ओव्हर द विकेट. डायरेक्ट हिट असती तर टच अँड गो झाला असतं किंवा सरळ ज्या स्पीडनी पळाले त्या स्पीडनी डगाऊ मध्ये परतावं लागलं असतं. एका प्रकारची सुसाईड आपल्याला पाहायला मिळते, पण ही रिक्स घ्यावी लागेल. ही रिक्स घेतल्याशिवाय धावा देखील बनणार नाही आहेत. आणि आता मॅच अशा स्टेजला आहे की इथून पुढे सगळ्या चेंडूवरती मोठे हल्ले चढवावेच लागतील. अद्याप आपण स्कोरचा विचार करतोय तर 34 धावा फक्त झाल्यात. उर्वरित कमी चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा फटका चांगला आहे कारण आपण मगासपासून पाहतोय की फक्त ऑफच्या चेंडूला देखील लेग साईडच्या स्वरूपामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जिथे चेंडू आहे त्या दिशेने न खेळता त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चौकार तर आला पण अशाच वे मध्ये तुम्हाला फटके खेळणं गरजेचं आहे. अद्याप आपण मगाशी विजय बाल्मिकीला पाहिलं ऑफ साइड ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू त्याला फाईन लेगला खेळायचा होता. पण हे असे फटके जर तुमच्याकडे असतील ते तुम्हाला अपोजिट डायरेक्शन मध्ये खेळायची गरज नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये देखील तुम्ही खास फटके दाखवू शकता. जसं आपण पाहिलं मयूर जाधवच्या बॅटमधून देखील चांगले फटके पाहिले, मयूर दिवेकरच्या बॅटमधून पाहिले, त्यानंतर अंकितच्या बॅटमधून पाहिले. हेरमने एक चांगला फटका खेळला होता. त्यानंतरच्या मागच्या मॅचेस जायला देवाच्या बॅटमधून क्लासिक फटके पाहिले आणि त्याच्यामध्ये हा देखील एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय विजयच्या बॅटमधून. सूरज ओव्हलच्या बॅटमधून देखील आपण अप्रतिम फटके पाहिले. असे ते क्लास फलंदाज आहेत, तशा प्रकारची तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, मेरिटवर खेळावं लागेल. आणि इथे मात्र महेशला विचार करण्यासाठी भाग पडतो विजय. पुन्हा एकदा युक्ती चांगली आहे, गती दिली 2 चेंडूवरती, पाहिलं की फटकेबाजी होत्या, गती कमी केली. हीच तर खासियत आहे. तुम्हाला बॉलर आजच्या तारखेला माझ्यामध्ये 2020 ODI मध्ये आणि टेस्टमध्ये बुमराह नंबर 1 रँकिंगमध्ये असला नसला तरी पण सध्या जगत जेता बॉलर आहे. तर माझ्यामध्ये तो 6 चेंडू 6 व्हेरिएशन मध्ये टाकू शकतो.
आणि सध्याची स्थिती तशीच आहे की तुम्हाला एकाच लाईन अँड लेंथवर टाकलं तर तो समोरचा जो बॅट्समन आहे तो इझिली कॅप्चर करू शकतो की कशा प्रकारे त्याला खेळायचं आहे पुढचा चेंडू. तर लेंथमध्ये व्हॅरी करणं, पेसमध्ये व्हॅरी करणं, लाईनमध्ये व्हॅरी करणं फार गरजेचं आहे आणि तेच महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होते ते म्हणजे 6. उर्वरित शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक, कुटाकुटीचं षटक या ठिकाणी शिल्लक असेल आणि त्या षटकाची जबाबदारी ती सोपवली होती म्हणजे दिनकरच्या खांद्यावरती. दिनकरचा जर आपण विचार करतोय तर चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि मॅच जरी हरले असले तरी वैयक्तिक गोलंदाजी चांगली केली होती. म्हणजे कॉन्फिडन्स असेल तेवढा आणि अनुभव देखील आहे. गेली 15 ते 20 वर्ष क्रिकेट खेळत असतील मे बी. आणि मयूर जाधवला पाहतोय, उभरता सितारा आहे बदलापूर मधला आणि प्रत्येक टेनिस क्रिकेट असो, अंडरआर्म ओपन असो, बॉक्स क्रिकेट असो, चांगले क्रिकेट मयूर जाधवच्या माध्यमातून आपण वारंवार पाहत असतो. पण आता सध्या संघाला गरज आहे, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येण्याची गरज आहे. असे फुलटॉस मिस करून चालणार नाहीये. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. पाहिलंय म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडली असेल किंवा या सीझनला मॅचेस अजून तेवढा मयूर खेळला नसेल, थोडासा वेळ लागतो. कारण मला आठवतं की हे जे चेंडू आहेत त्या चेंडूवरती कित्येक वेळा मयूरने हेलिकॉप्टर लॉन्च केलं आणि स्टेडियमच्या बाहेर जाऊनच लँड झालं. पण आता कुठेतरी आपण पाहतो की खेळाडू जसा जसा खेळत असतो पण प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात त्याला तशीच करावी लागते. नवीन सीझन जसा असतो तशी सुरुवात त्याला करावी लागते, त्या जोमाने करावी लागते. एक मॅच देखील त्याला तशी हवी असते. टच मिळाला, मे बी ती मॅच अजून मयूरला मिळाली नसेल. पण दिनकरची गोलंदाजीचं देखील तितकंच कौतुक आहे. अद्याप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे, म्हटलं होतं ह्या बॉलवरती भरपूर वेळा पाहिलं की हे हेलिकॉप्टर स्टेडियमच्या बाहेर जाऊनच लँड व्हायचं. आणि आपण नक्कीच अनफॉर्च्युनेटली एकदाच पाहायला मिळालं. षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या झाली आहे 51 धावा आणि आव्हान असेल इथून पुढे 52 धावांचा. एक आजच्या दिवसातलं सर्वात लोएस्ट टोटल ते म्हणजे लिहिलंय ते म्हणजे शिवशंभू या धावांनी 51 धावा झाल्यात, 52 धावांचं आव्हान आहे. आणि शिवशंभू संघाला विनंती असेल जरा स्पीडअप, नक्कीच सर्व गेल्यात आतमध्ये. आणि
जय मल्हारचे कॅप्टन आणि वक्रतुंडचे कॅप्टन टॉससाठी या. वक्रतुंडचे कॅप्टनना विनंती आहे की टॉससाठी यावे. हॅलो हॅलो. आजच्या दिवसातला शेवटचा सामना वक्रतुंड वर्सेस जय मल्हार यांचा टॉस होईल. कृपया वक्रतुंडचे कप्तान इथे आलेले आहेत. जय मल्हारचे कॅप्टन अविनाश स्टेजवर यावे टॉससाठी. सामन्याला सुरुवात होते आणि नक्कीच आपण पाहतोय पहिला चेंडू चांगल्या गतीने या ठिकाणी फेकण्यात आला. दुसरा चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहे, दूरवरून येतील तोपर्यंत 4 धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या जातील. तथापि आपण जर विचार करतोय तर चांगली फलंदाजी आणि चांगली सुरुवात या ठिकाणी. सुनीलचा जर विचार केला तर मागच्या मॅचमध्ये त्यांना 4th डाऊन 5th डाऊन उतरवण्यात आलं होतं, पण या मॅचमध्ये ओपनिंगवर प्रमोट केलं आणि ओपनिंगचा साजेसा फलंदाज, कारण ओपनिंगमध्ये पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी करू शकतो हे त्याला देखील आणि बाकीच्यांना देखील माहिती आहे. हे असे गॅपचे फटके नक्कीच भरपूर वेळा नक्कीच 3 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झालाय. जर आपण गोलंदाजाचा विचार करतोय तर गोलंदाज सुशांतला आपण पाहतोय आणि स्ट्राईकवर हेरंब मलबारी. बॅटची कडा त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि एकही धाव नाही येणार आहे.
हेरमला पाहतोय स्ट्राईक वरती. चांगली फलंदाजी अद्याप करायची गरज आहे आपल्या संघासाठी. चांगला खेळाडू आहे, मोठे फटके सहजरित्या मारू शकतो आणि क्षमता देखील आहे पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करण्याची. बॅटची गडा त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं वेळ द्यायची गरज आहे. कुठच्याही खेळाडूला आज आपण पाहिलं, मयूर जाधवला स्ट्रगल करताना पाहिलं. त्याच्यानंतर पहिल्या मॅच मध्ये मयूर दिवेकरला इव्हन या खेळपट्टीवर स्ट्रगल करताना पाहिलं. बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क होत नव्हता. मे बी हेरमला देखील थोडासा वेळ लागेल. तेवढा वेळ लागणार नाहीये जेवढा बाकीच्यांना लागला, कारण पटकन अडॅप्ट केलंय आणि चेंडूला भिरकावलंय. सीमा रेषा पार, धावा मिळते 6. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला हेरमच्या बॅटमधून. अतिशय उत्कृष्ट फटका, लाजवाब फलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13 धावा. आणि इथे जर आपण विचार केला तर 52 धावांचं आव्हान आहे आणि या लोएस्ट टोटल आजच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळते शिवशंभू या संघाच्या बाजूनी. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना नक्कीच हा चेंडू पाहायला मिळते. सुहास तांबेला आपण पाहतोय. बॅटची गडा त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली होती. झेलबादची संधी देखील होती, कॅरी नाही झाला मे बी कीपरकडे. थोडेसे पाठी उभे आहेत कीपर, त्याच्यामुळे वेग आहे सुहासकडे आणि त्या वेगासाठी कीपर मे बी पाठी असतील आणि इनर एज लागली आहे बॉटमची. फटका चांगला आहे, हा फटक्याला मात्र तोड नाही आहे आणि उत्तर फक्त दिलंय सडे तोड. आणि या ठिकाणी टॉस केला जातोय दोन संघांच्या मध्ये. सुहास कडून चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर डॉट चेंडूची सांगता त्या ठिकाणी पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. एकेरी दुहेरी धावेला 52 धावेमध्ये प्राधान्य द्यायला हरकत नाहीये. सतत मोठे फटके बॅटला कनेक्ट होणं कधी कधी सतत पॉसिबल नसतं आणि जर आपण विचार करतोय सुहासचा तर चांगली गोलंदाजी, षटकारानंतर चांगला कमबॅक. पहिले 2 डॉट चेंडू, त्यानंतर एक षटकार, परत 2 डॉट चेंडू. एक षटकार जर आला तर कुठेतरी ओव्हर कव्हर होईल आणि ह्याच्यामध्ये मोठा फटक्याचा प्रयत्न करायला हरकत नाही आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. तिकडे जे कव्हर्सला खेळाडू आहेत त्याला कृपया करून विनंती असेल, जे पाठी प्रेक्षक आहेत जे मैदानामध्ये त्यांना कृपया करून बाहेर जायचंय. छोटे प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं बाहेर जायचंय, कारण मॅच चालू आहे. एखादी कॅच वर आली तर फिल्डरला घेण्यासाठी मिसजजमेंट होऊ शकते. आणि इथे जय मल्हार या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जय मल्हार हॅज वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट अँड इन्व्हायटेड वक्रतुंड टू बॅट.
19 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि इथे हेरंबला पाहतोय दीपक फराकेच्या विरोधामध्ये. वाईटचा इशारा आलाय पंचाच्या बाजूने. भरपूर दिवसानंतर आपण पाहतोय दीपकला गोलंदाजी करत असताना थोडी लाईन मिळण्यासाठी सुरुवातीला नक्कीच जिद्दोजहद करावी लागते. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, पळतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल, पण 4 धावा तर मिळणार नाहीत, पण 3 धावा निश्चितपणे मिळतील. एक अतिरिक्त धाव अगोदर अडवला असता तर 2 धावेमध्ये समाधान मानलं असतं, पण आता 3 धावा मिळत आहेत. चला दीपक सर, जास्त वेळ घेऊ नका कृपया करून. चार धावा या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दीपकला पुन्हा एकदा पाहतो. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती आणि डिस्पॅच केल्या चौकारच्या दिशेने. अजून एक चौकार त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. एकतीस धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात आणि गडी एकही बाद झाला नाही आहे. चांगली बाद असेल ती म्हणजे गॅलेक्सी एज्युकेटर्स या संघासाठी. सहा धावा 37 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही गरज असेल ती म्हणजे 15 धाव्यांची. पंचवीस चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. ते सुनीलला आपण पाहतोय. एकतर्फी मुकाबला या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची गडा घेतली आणि चौकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. 11 धावा नक्कीच त्या ठिकाणी पाहिजे असतील. इथून पुढे 24 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. जसा लवकर या ठिकाणी सामना फिनिश करतील तसं रन रेट मध्ये देखील आपल्याला रेज होताना पाहायला मिळेल. कारण जर आपण पाहिलं
तर पहिला सामना दोन्ही संघांनी हरलाय आणि आता गॅलेक्सी एज्युकेटचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. जर मायनसमध्ये रन रेट असेल तर कुठेतरी प्लसमध्ये जाण्याची या सामन्यामध्ये पूर्णपणे शक्यता असू शकते. चोवीस चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चोवीस चेंडू आणि 11 धावांची गरज असताना हेरमला आपण पाहतोय. चला लवकरात लवकर सामना चालू करा मित्रांनो, विनंती असेल, कारण जास्त वेळ घेऊ नका. मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागेल अजून, पण वेळ देखील कमी आहे. अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे. जे पाठी पतंग उडवतात त्यांना विनंती असेल कृपया करून बाजूला जायचं. हलक्यारीत चेंडू खेळून काढला. दुसऱ्या धावेचा मानस त्या ठिकाणी असेल. दुसरी धाव एकवटली जाईल. सहा धावा. नक्कीच हेरमच्या बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. फार गरज होती या फटक्याची. जर हेरमचा विचार केला ही मॅच त्याला पाहिजे होती आपलं मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी आणि ती मॅच त्याला नक्कीच मिळाली आहे. उर्वरित एक स्कोर लेवल असतील, एका धावेची गरज असेल. आणि सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे गॅलेक्सी एज्युकेट संघ. चला त्वरित दुसऱ्या संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक असेल.